नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी अजय ढवळे, इको ॲग्री सीड्स प्रायव्हेट लिमिटेडचा प्रतिनिधी. आज आलो आहे आपण इको 91 या वाहनाचं पीक पाहणी करता. तर आपण इको 91 वाहनाचे जे वैशिष्ट्य ते आज आपण जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इको 91 खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामासाठी हा मका वाहन लागवडीसाठी चालतो. आणि परत याचं जे लागवड अंतर आहे इको 91चं, हे तुम्ही 2 फूट बाय 9 इंचावर तुम्ही लागवड करू शकता. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या मका वाहनाचं की मकाचं जे कणीस आहे ते कमरेच्या लेवलला लागतं, साधारणतः कमरेच्या. तर कमरेच्या लेवलला लागल्यामुळे तुम्हाला असं वरती हात करून मोडायचं काम पडत नाही. आणि मोडायला एकदम सोपं आहे हा मका, मोडायला अजिबात त्रास देत नाही. काही जे मका वाहन आहे दुसरे ते मोडायला थोडे त्रास देतात शेतकरी बांधवांना, तर हे मोडायला एकदम सोपं आहे. आणि परत या ज्या मका वाहनाचं जे उभं राहण्याची क्षमता आहे दुसऱ्या वाहनापेक्षा चांगली, म्हणजे हा मका वाहन पडत नाही वाऱ्यानं. तुम्ही बघू शकता एकदम मजबूत आवरण आहे याचं, मुळाचं जे आवरण ते एकदम मजबूत आहे. आणि या मका वाहनाचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे हे जास्तीत जास्त उत्पादन देणारं मका वाहन आहे. तर खरीपमध्ये या मका वाहनाचं, खरीप म्हणजे पावसाळ्यामध्ये 40पेक्षा जास्त उत्पादन देण्याची क्षमता या वाहनामध्ये आहे. आणि रब्बी हंगामामध्ये याची 50पेक्षा जास्त उत्पादन शेतकरी बंधूंनी आपल्याला घेतलेलं आहे. तर रब्बी हंगामामध्ये तुम्ही या वाहनाची निवड 100% करू शकता. आणि शेतकरी बी आलेले आहेत आपले, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ कसं वाटतंय त्यांना मका वाहन. तर नमस्कार, योगायोगानं तुम्ही बी बघितला आम्हाला, कसा वाटतोय मका वाहन? व्हिडिओ चालू आहे आपला. कधीची लागवड? जूनमध्ये का? दुसरे वाहन तुम्ही लागवड केलेली आहे, तर त्याच्यात काय बदल वाटतं? चांगली आहे, त्याच्यापेक्षा चांगली. तर आपण एक कणीस सोललेलं आहे, तर त्याच्यामध्ये किती दाणे आणि ओळी आपण ते एकदा बघू. तर समोर आणा कॅमेरा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44. तर दाणे लाईनी मोजू एकदा. 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 लाईन, 16 लाईनी आणि 43 ते 44 दाणे. एका ओळीमध्ये 44 दाणे आणि याला लाईनी ही 16. तर तुम्ही बाकीच्या शेतकरी बंधूंना काय सांगाल या वाहनाविषयी? व्हरायटी चांगली, एक नंबर. तर